नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर, मी विश्वास ठोंबरे व्हर्च्युअल शिक्षक आपले स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सर्वजण शाळेत नसलो तरी घरात राहून ऑनलाईन लर्निंगच्या माध्यमातून शिक्षण घेत आहोत। या माध्यमाचा आणि अध्यापन अध्ययनाच्या प्रक्रियेचा आपल्याला नक्कीच फायदा होईल अशी आशा आहे। त्याचबरोबर आपल्या शिक्षण प्रक्रियेत खंड पडणार नाही, म्हणूनच बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाने हा उपक्रम सुरू केला आहे। आज आपण इयत्ता 9वी, आपला विषय आहे भूगोल। यामध्ये आपण प्रकरण क्रमांक 6 यामध्ये सागर जलाचे गुणधर्म या पाठातला आपण तिसरा भाग अभ्यासत आहोत। 2 भाग घेतलेले आहेत आपण यापूर्वी, आणि जो काही सागर आहे, मग तो पॅसिफिक महासागर असेल, अटलांटिक महासागर असेल, आणि आणखी काही उपसागर सुद्धा आहेत, जसे बंगालचा उपसागर वगैरे असे। तर हे सर्व महासागर, सागर यामध्ये सर्वात मोठा जलसाठा हा जो आहे तो आपल्याला इथे दिसतोय, की इथे पॅसिफिक महासागर सर्वात मोठा दिसतोय इथे। आता इथे या सागराच्या संदर्भात माहिती सांगत असताना यापूर्वीचे पहिले 2 भाग आहेत, त्या 2 भागावर बरीचशी माहिती सांगितलेली आहे। आणि मुद्दा असा आहे की जे तापमान आहे, सागराचं तापमान, या तापमानामध्ये फरक पडत असतो। तो या चित्रामध्ये सांगितलं गेलं की जसं मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याची काय होते, वाफ होत असते, समुद्राच्या पाण्याची वाफ, आणि त्यामुळे वाफ झाल्यानंतर ते पाण्याची घनता ही कमी होते, पाणी कमी होतं, आणि परिणामी त्या पाण्यात जे काही क्षार विरघळलेले असतात त्या क्षारामुळे त्या पाण्याला खारटपणा येत असतो, असं एकंदरीत या चित्रावरून आपल्याला सांगता येईल। दुसरा भाग या चित्रावरून आपल्याला असं सांगता येईल की अनेक प्रकारचे काही नद्या असतात, आणि या नद्यांच्या द्वारे जे भूपृष्ठावरचे जे काही क्षार असतात ते त्या क्षारांचं संचयन त्या समुद्रामध्ये, सागरामध्ये होत असतं, आणि त्यामुळे त्या सागराची जी काही क्षारता आहे, जो काही खारटपणा आहे, तो काही ठिकाणी कमी सुद्धा दिसून येतो। कारण शेवटी नद्यांचं पाणी कुठे मिळतं तर ते सागरालाच मिळत असतं, त्यामुळे सुद्धा सागराच्या पाण्यामध्ये क्षारतेमध्ये कमी जास्तपणा आपल्याला दिसून येतो। याशिवाय आणखी काही परिणाम करणारे काही घटक असतात, जसं चक्रीवादळ आहे, सागरी लाटा असतात। हे सुद्धा घटक या सागरावर गुणधर्म म्हणजे परिणाम करणारे घटक आहेत, त्यामुळे त्याची जी काही क्षारता आहे त्यामुळे सुद्धा ही क्षारता कमी जास्त होऊ शकते। त्याचबरोबर अनेक ज्या काही घडामोडी घडतात, जसं पूर येतात, आणि त्यामुळे सुद्धा ते पाऊस पडण्याचा जी काही पूरस्थिती निर्माण होते, त्यामुळे सुद्धा या सागर जलाची क्षारता कमी होताना आपल्याला दिसून येते। नंतर आणखी काही परिणाम करणारे घटक आहे, जसं की कारखाने असतात, त्या कारखान्यांद्वारे जे काही प्रदूषण होत असतं, मग त्यामध्ये इथे या चित्रात दाखवलं की जो कचरा पडलेला आहे, त्यानंतर वातावरणामध्ये कारखान्यांची जी काही धुराडे असतात, त्या तो जो धूर आहे त्या धुरामुळे सुद्धा जो काही पर्जन्य आहे, जो काही पाऊस आहे, त्यावर परिणाम होत असतो, आणि ते पाणी जेव्हा सागरामध्ये जेव्हा जात असतं त्यामुळे सुद्धा त्या सागर जलाच्या क्षारतेवर कमी जास्त परिणाम होत असतो। तर असे अनेक घटक आहे ज्यामुळे सागराच्या क्षारतेवर परिणाम होत असतो। आता मगाशी ती सांगितलं की जी वाफ आहे ही सागर जला समुद्र आहे हा मोठा, आणि सूर्याच्या उष्णतेमुळे ही वाफ या ठिकाणी होत असते, त्यामुळे हे सगळं घडत असतं। जसं इथे सुद्धा तसंच दाखवलं की थंड पाणी जेव्हा पडतं त्यामुळे सुद्धा मगाशी सांगितल्याप्रमाणे त्या सागर जलाच्या क्षारतेवर तो परिणाम होत असतो।
हे एक चित्र आहे की ज्या चित्रामुळे आपल्याला समजू शकतो आपण की ह्या सूर्याच्या उष्णतेमुळे जे काही परिणाम होतात ते सगळे संपूर्ण परिणाम हे पृथ्वीवर होत असतात आणि त्याचा परिणामसुद्धा या सागर जलाच्या क्षारतेवर होत असतो. आता इकडे तोच प्रयोग मगाशी दाखवला होता तशा पद्धतीनं तो प्रयोग होता की ते आणखी एक भाग दाखवला की वृत्त दाखवली गेलेली आहे. आता आपल्याला ही वृत्त आहे ती खरी म्हणजे माहिती असायला पाहिजे ती, म्हणून इथे ही वृत्त दाखवली जातात, महत्त्वाची वृत्त, की जेणेकरून आपल्याला त्या वृत्तांची सुद्धा माहिती होऊ शकते. आणि कारण आपण संपूर्ण पृथ्वीचा या समुद्राचा जो काही सागराचा अभ्यास करतोय, त्यामुळे अगदी हे जे आहे हे विषुववृत्त आहे. उत्तर गोलार्धामध्ये इकडे कर्कवृत्त दाखवलेलं आहे, कर्कवृत्त, आणि हा दक्षिण गोलार्ध आहे त्या ठिकाणी मकर वृत्त दाखवलेलं आहे. विषुववृत्त जे आहे ते 0 अंशावर आहे आणि येथे कर्कवृत्त आणि मकरवृत्त हे 23.5 अंशावर इथे दाखवले गेलेले आहे. आता इथे हे जे कर्कवृत्त आहे ते इथे जर पाहिलं तर आपण बरोबर पाहू शकतो की भारताच्या मध्यातून गेलेलं आहे कर्कवृत्त. आता ही संपूर्ण ही जी आहेत उभी अशी ही काय आहेत रेखावृत्त आहेत. ही काय आहेत ही रेखावृत्त. हा इथे उत्तर गोलार्ध आहे आणि हा दक्षिण गोलार्ध आहे आणि हा इकडे उत्तर गोलार्ध आहे. या ठिकाणी हा जो भाग आहे हा आर्टिकचा भाग आहे, म्हणजे इथे आणि इथे सुद्धा दाखवला गेलेला आहे, तसाच भाग दाखवला आहे. इथे हा जो भाग आहे हा बर्फाचा भाग आहे. तर अशा पद्धतीने ही आकृती होती. इथे तसं दाखवलं की आर्क्टिक महासागर दाखवला आणि इथे अंटार्क्टिक महासागर दाखवला गेलेला आहे. मग असं जे मॅप जो होता त्याच्यातून दाखवलं गेलं, इथे मकरवृत्त बघा कुठून गेलेलं आहे. अशा पद्धतीने हे मकरवृत्त जवळजवळ ऑस्ट्रेलियाच्या जवळून गेलेलं आहे. परंतु तेच कर्कवृत्त जे आहे ते बरोबर भारताच्या मध्यातून गेलेलं आहे हे आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर इथे पॅसिफिक महासागर हा पूर्ण दाखवला आहे, इथे अंटार्क्टिक महासागर दाखवला आहे, परत इकडे पॅसिफिक महासागर दाखवलेला आहे आणि इकडे आर्क्टिक महासागर. अशा पद्धतीने हे आर्क्टिक महासागराचा एक भाग दाखवलेला गेलेला आहे. आता पृथ्वीवरील जे काही तापमान आहे या तापमानामध्ये ही जी विषमता म्हणजे जो काही फरक आहे तापमानाच्या वितरणातला, तो फरक आपण येथे अभ्यासतोय. खरं म्हणजे पृथ्वीवरचं तापमान यामध्ये जी वितरणातील वितरणाचा भाग आहे त्यामध्ये असमानता आहे. आता हा असमानता जो आहे त्यामध्ये गोड्या पाण्याचा पुरवठा होतोय, त्यामुळे त्यातील असमानता आपल्या लक्षात येते आणि त्याचा परिणाम हा सागर जलाच्या क्षारतेवर होत असतो. नंतर उष्णकटिबंधामध्ये जे काही तापमान आहे हे जास्त असतं आणि त्या ठिकाणी बाष्पीभवनाचा वेग कसा असतो, जास्त आहे. त्यामुळे सागर जलाची क्षारता सुद्धा परिणामी जास्त आहे. त्याचबरोबर विषुववृत्तापासून साधारणपणे 5 अंश उत्तर आणि 5 अंश दक्षिण अक्षवृत्ताच्या दरम्यानचा जो काही भाग आहे म्हणजे शांत पट्ट्यामध्ये आकाश जास्त काळ ढगाळ असतं आणि दररोज आर्हो प्रकारचा त्या ठिकाणी पाऊस पडतो. त्याचबरोबर मध्य अक्षवृत्तीय पट्ट्यात 25 अंश ते 35 अंश उत्तर दक्षिण गोलार्धामध्ये म्हणजे उत्तर भागामध्ये पर्जन्यमान कसं असतं, कमी असतं आणि नद्यातून येणारा गोड्या पाण्याचा पुरवठासुद्धा कमी असतो. तर अशा प्रकारे हे पृथ्वी जे काही तापमानाचे घटक आहेत ते सागर जलाच्या क्षारतेवर परिणाम करत असतात. नंतर यामध्ये जसं सांगितलं की समशीतोष्ण कटिबंधामध्ये सूर्याची किरणं कशी पडत असतात, तिरपी पडतात. त्यामुळे तापमान हे कमी असतं आणि बर्फ वितळल्यामुळे गोड्या पाण्याचा पुरवठा देखील जास्त असतो. म्हणून या कटिबंधात वाढत्या अक्षांशानुसार सागर जलाची क्षारता कमी होत असते. तर जो काही ध्रुव आहे या ध्रुवाकडचं जे काही तापमान आहे ते कमी असतं ध्रुवीय प्रदेश, जसं उत्तर ध्रुव दक्षिण ध्रुव.
म्हणजे या ध्रुवीय प्रदेशात बाष्पीभवनाचा वेग सुद्धा कमी असतो, त्यामुळे सागर जलाची क्षारता कमी असते. आता भूवेष्टित समुद्राची क्षारता ही जास्त असते, तर खुल्या समुद्राची क्षारता त्या मानाने कमी आढळते, कारण भूवेष्टित समुद्रात बाष्पीभवनाचा वेग हा जास्त असतो. आणि भूमध्य समुद्राची सरासरी क्षारता सुमारे 39% एवढी आहे. अटलांटिक महासागराची सरासरी क्षारता 35% एवढी आहे. तर अशा पद्धतीने ही ते भाग होता. आता इथे तुमच्यासमोर सर्वसाधारण समुद्र क्षारता 35% आणि मृत समुद्र क्षारता 332% म्हणजे घन मीटरमध्ये हे सगळं 10 पट जास्त आहे. आता या क्षारतेमध्ये कोणताही जीव जगू शकत नाही. जसं जॉर्डन नदीतील मासे सुद्धा या ठिकाणी लगेच मरतात. तर अशा प्रकारचे या ठिकाणी हा जो एक मृत समुद्राचा भाग दाखवलेला आहे, या जॉर्डनचा भाग आहे. जॉर्डन नदीतली मासे हे त्या ठिकाणी लगेच का मरतात, तर त्या ठिकाणची जी काही क्षारता आहे ती 10 पटीने जास्त आहे. हे त्याचं चित्र आहे. आता मृत समुद्राचा जो काही भाग आहे, या मृत समुद्राच्या भागाचा जर आपण विचार केला तर इथे आपल्याला जसं इस्रायल आणि जॉर्डन या देशांच्या सीमेवर असणाऱ्या या समुद्राच्या पाण्याची क्षारता 332 घन म्हणजे टक्केवारीमध्ये दाखवलेली आहे. सर्वसाधारणपणे महासागरी जलाची क्षारता ही 35% एवढी असते. जॉर्डन नदी ही एकच मोठी नदी या समुद्राला मिळते. काही एकपेशीय जीवाव्यतिरिक्त या ठिकाणी जीवसृष्टी नाही. जॉर्डन नदी आणि इतर लहान नद्यांमधून येणारे मासे या ठिकाणी ज्यावेळेला येतात ते लगेच त्या ठिकाणी मरतात. अति क्षारतेमुळे क्षारांचा संचय होऊन या समुद्रामध्ये क्षारस्तंभ तयार झालेले आहेत आणि अति क्षारतेमुळे या ठिकाणी पाण्याची क्षारता म्हणजे पाण्याची घनता ही जास्त आहे. त्यामुळे या समुद्रात बुडण्याची मात्र इथे भीती काही नाही आहे. म्हणजे अशा पद्धतीने हा मृत समुद्राची आपल्याला माहिती सांगता येईल. त्याचबरोबर या पाण्यात उतरल्यावर आपण सहज तरंगू शकतो. जसे या ठिकाणी हे तरंगणारे हे दाखवलेले काही भाग. मृत समुद्राचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येथील भूभाग सरासरी समुद्र सपाटीपासून कमी उंचीवर आहे. जगातील सर्वात कमी उंची असलेला भूभाग हा आहे. या भागामध्ये काही भागात उंची म्हणजे 400 मीटर एवढी दर्शवण्यात आलेली आहे. आता घनतेच्या बाबतीत आपण परत विचार जर केला तर सागरी जलाचं तापमान आणि क्षारता ही दोन गुणधर्म सागरी जलाची घनता नियंत्रित करत असतात. म्हणजेच तापमान त्या ठिकाणी कमी झालं की पाण्याची घनता वाढते, थंड पाण्याची घनता जास्त असते. अधिक क्षारता असणाऱ्या पाण्याची घनताही जास्त असते. क्षारतेपेक्षा तापमान हा गुणधर्म घनतेवर अधिक परिणाम करत असतो. त्यामुळे काही वेळा जास्त क्षारता असलेल्या पाण्याच्या स्तराचे तापमान हे कमी असलं तरी त्या जलाची घनता इतर जलाच्या घनतेपेक्षा जास्त असते. याच्या उलट आपल्याला काय सांगता येईल की जास्त तापमान आणि कमी क्षारता असलेल्या सागरी जलाची घनता ही कमी असू शकते. म्हणजेच क्षारतेवर अवलंबून ते हे सगळं असतं. आणि आपण मगाशी एक आलेख पाहिलेला आहे, त्या आलेखावरून आपल्या लक्षात येईलच की विशिष्ट खोलीनंतर या तीनही घटकामध्ये खोलीनुसार फरक पडत नाही आहे. म्हणजे तो आलेख आपण भाग क्रमांक 2मध्ये म्हणजे मागच्या भागांमध्ये आपण पाहिलेला आहे त्या आलेखाचा एक भाग. परत इथे दाखवतो हा आलेख तुम्हाला की इथे सागर जलाचं तापमान, घनता आणि क्षारता यांचं खोलीनुसार वितरण दाखवलं गेलेलं आहे. आता इथे खोलीनुसार वितरण जे आहे तर इथे तापमान जे दाखवलं गेले ते तापमान अंश सेंटीग्रेडमध्ये आहे आणि त्याची इथे क्षारता दर हजारी आहे आणि घनता किलोग्रॅम घनमीटर आहे एवढी अशी दाखवलेली आहे. आता इकडे खोली मीटरमध्ये दाखवली गेलेली आहे. ते खोली जी आहे इकडे खोली दाखवली गेली मीटरमध्ये. जसं इथे 0, 500, 1000, 1500, 2000, 2500, 3000, 3500, 4000, 4500 अशा पद्धतीने ही खोली दाखवली गेलेली आहे. आणि हा पृष्ठीय भाग दाखवला गेलेला आहे वरचा. इकडे हा खोलगट भाग आलेला आहे इथे, म्हणजे इथे खोली वाढलेली मीटरमध्ये. आता सागर जलाचं जे काही तापमान आहे या तापमानामध्ये क्षारता आणि घनता यांचं खोलीनुसारच या ठिकाणी एक वितरण दाखवले गेले आहे. हे जर आपण आकडे पाहिले तर आपल्या लक्षात येतात की कशा पद्धतीने इथे 20 आणि 24च्या मधला भाग दाखवला गेला आहे. इथे म्हणजे तापमानाचा इथे 35.5 दाखवले गेले
क्षारतेचं आणि घनतेचं 1.25 असं ही घनता ही दाखवलेली आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणचे अंक हे वेगळे आहेत हे आपल्या लक्षात येते. आता वाढत्या खोलीबरोबर तापमान आणि क्षारता आणि घनता यामध्ये काय कमी होतं, आपण जो आलेख पाहिलेला आहे त्या आलेखावरून आपलं अशा लक्षात येतं की वाढत्या खोलीबरोबर तापमान, क्षारता आणि घनता यापैकी काय कमी होतं, तर त्यातली तापमान आणि जी काही क्षारता आहे ही तापमान आणि क्षारता हे कमी होत असतं हे आपल्याला लक्षात येईल. नंतर किती खोलीनंतर या घटकातील बदल शून्यवत होतो, तर या ठिकाणचा जो काही बदल आहे हा बदल 1000 मीटर नंतर हा बदल शून्यवत होत असतो. किती खोलीपर्यंत या घटकातील बदलाचे प्रमाण जास्त आहे, तर आपण जर तो आलेख पाहिला त्या ठिकाणी आपलं लक्षात येईल की 500 मीटरची खोली जी आहे त्या खोलीपर्यंत या बदलाचं प्रमाण हे जास्त आहे. आता हे ज्या 3 घटक दाखवलेत या तिन्ही घटकातील सहसंबंध स्पष्ट करा, अशा प्रकारे एक भाग दिलेला आहे की येथे जर सहसंबंध आपल्याला सांगायचा झाला तर तापमान, घनता, क्षार घनता म्हणजे तापमानात हे सगळं कमी जास्त दाखवलं गेलेलं आहे. म्हणजे एकंदरीत ही जी वाढती खोली आहे त्या खोलीचा परिणाम हा त्या ठिकाणी होत असतो हे आपण पाहिलेलं आहे. आता इथे तुम्हाला एक तक्ता दिलेला आहे. या तक्त्यामध्ये हा पुस्तकातला तक्ता आहे की मला वाटतं बरीचशी माहिती आपण घेतलेली आहे. आता या तक्त्यामध्ये खालील वैशिष्ट्यावरून त्या त्या प्रदेशातील सागर जल क्षारता ओळखा आणि योग्य त्या चौकटीत अशा प्रकारची खूण करायला सांगितले. तिरपी सूर्यकिरण वितळणारे बर्फ याची क्षारता विचारली, जास्त, मध्यम आणि कमी. तिरपी सूर्यकिरण आणि वितळणारे बर्फ, तर ही यामध्ये क्षारता कमी असते की जास्त असते हे विचारलेलं आहे की मध्यम आहे, तर त्यामध्ये क्षारता कशी असते, कमी असते. कारण तिरपी सूर्यकिरण आणि बर्फ वितळलं तर त्या ठिकाणी क्षारता नक्कीच कमी होते. अधिक काळ ढगाळलेले आकाश आणि वर्षभर पर्जन्य या असा भाग असेल तर त्या ठिकाणची क्षारता जास्त, मध्यम आणि कमी काय असेल, तर त्या ठिकाणची क्षारता कशी असेल, मध्यम असेल. नंतर बहुतेक दिवस निरभ्र आकाश, लंबरूप सूर्यकिरण अशी स्थिती असेल तर काय क्षारता किती असते, तर जास्त असू शकते. नंतर गोड्या पाण्याचा पुरवठा कमी आणि सभोवती वाळवंटी प्रदेश असेल तर क्षारता कशी असते, तर क्षारता ही जास्त असते. तापमान कमी, नदी जलाचा मुबलक पुरवठा अशा ठिकाणची क्षारता कशी असते, किती असते, जास्त, मध्यम का कमी, तर त्या ठिकाणी आपल्याला कमी असं सांगता येईल. आणि खंडांतर्गत स्थान, सभोवती वाळवंट आणि कमी पर्जन्य अशी स्थिती असेल तर क्षारता कशी किती, तर त्या ठिकाणची क्षारता ही जास्त आहे असं आपल्याला लक्षात येईल. तर अशा पद्धतीने हा एक प्रश्न आपल्याला दिलेला होता. त्याचबरोबर आणखी पुढचा एक प्रश्न आहे की खुल्या आणि भूवेष्टित सागराची क्षारता दर्शवणारा हा एक तक्ता पूर्ण करायला दिलेला आहे आपल्याला. म्हणजे पाण्याचं बाष्पीभवन आणि गोड्या पाण्याचा पुरवठा कशा पद्धतीने तो सागर जलाच्या क्षारतेवर परिणाम करतो. खुल्या आणि भूवेष्टित सागराची क्षारता या ठिकाणी दाखवली गेलेली आहे. जसं पहिला भाग दिला प्रदेश, अक्षांश, सौर ऊर्जा, पर्जन्यमान, नदीजल, हिमजल आणि सरासरी क्षारता सुमारे. आता पहिला याच्यामध्ये विषुववृत्तीय प्रदेश दिलेला आहे, त्या ठिकाणचं अक्षांश दिले 0° ते 15°. ऊर्जा, सौर ऊर्जा, पर्जन्यमान विषुववृत्तीय प्रदेशामध्ये 12 महिने पाऊस असतो. नदीजल जास्त आहे. मग हिमजल किती असेल, तर हिमजल त्या ठिकाणी 0 असणार आहे. नंतर उष्णकटिबंध आहे, अक्षांश मध्ये 15° ते 35° दाखवलेलं आहे. मग सौर ऊर्जा उष्णकटिबंधामध्ये एकंदरीत सूर्य जास्त म्हणजे जास्तची सूर्यप्रकाश असतो. पर्जन्यमान त्या ठिकाणी हंगामी आहे. आता नदीजल किती असेल, तर नदीजल सुद्धा त्या ठिकाणी जास्त असू शकतं आणि हिमजल 0 आहे. समशीतोष्ण कटिबंधीय भाग असेल त्या ठिकाणची अक्षांश 35° ते 65°,
सौर 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 ऊर्जा कमी आहे, पर्जन्यमान हंगामी असतं, नदीजल किती असेल तर मध्यम असेल आणि हिमजल हे मध्यम असेल. आता ध्रुवीय प्रदेश जर असेल तर त्या ठिकाणचे अक्षांश 65 ते 90 अंश दाखवले गेलेले आहेत. तर त्या ठिकाणी सौर ऊर्जा कमी असेल, पर्जन्यमान हे सुद्धा त्या ठिकाणी पर्जन्य नाहीच आहे, आणि नदीजल कमी आहे आणि हिमजल सुद्धा कमी आहे, आणि सरासरी क्षारता सुमारे जवळजवळ 31% एवढी आहे त्या ठिकाणी. म्हणजे आता इथे जी आकडे दिली ती विषुवृत्तीय भागामध्ये 34% आहे, नंतर उष्णकटिबंधीय भागामध्ये 37% दाखवले गेले, आणि समशीतोष्णमध्ये 33 आणि ध्रुवीय प्रदेशामध्ये 31 सर्वात कमी अशा प्रकारची क्षारता ही दाखवण्यात आलेली आहे. आता भूवेष्टित समुद्राच्या बाबतीमध्ये सांगायचं जर झालं तर आणखी यामध्ये भूवेष्टित समुद्र, सौर ऊर्जा, पर्जन्यमान, नदीजल, हिमजल आणि सरासरी क्षारता यामध्ये भूमध्य समुद्र सौर ऊर्जा जास्त, पर्जन्यमान कमी, नदीजल कमी आणि हिमजल 0, म्हणजे सरासरी क्षारता किती 39%. तांबडा समुद्र सौर ऊर्जा जास्त, पर्जन्यमान अधिक कमी, नदीजल कमी, हिमजल 0 आणि सरासरी क्षारता 41%. बाल्टिक समुद्र सौर ऊर्जा कमी, पर्जन्यमान मध्यम, नदीजल मध्यम आणि हिमजल मध्यम 7%. मृत समुद्र सौर ऊर्जा जास्त, पर्जन्यमान खूप कमी, नदीजल अति कमी आणि हिमजल 0, तर त्या ठिकाणी 332% एवढं दाखवलेलं आहे. कॅस्पियन समुद्राच्या बाबतीमध्ये काय सांगितलं आहे, सौर ऊर्जा कमी आहे, पर्जन्यमान बदलणार आहे त्या ठिकाणी, नदीजल कसं आहे जास्त आहे आणि हिमजल 0 आहे. 155 भाग दाखवलं गेलेलं आहे, सरासरी क्षारता 155. ग्रेट सॉल्ट लेक सौर ऊर्जा मध्यम, पर्जन्यमान कमी, नदीजल जास्त, हिमजल मध्यम 220 सरासरी क्षारता एवढी दाखवेल. तर अशा प्रकारे हा आपल्याला एक तक्तासुद्धा पूर्ण करण्यासाठी देण्यात आलेला होता. तो इथे तक्ता आपण पूर्ण करून घेतलेलाच आहे. आता इथे आणखी 2 प्रश्न तुमच्या माहितीसाठी दिलेले की सागर जलाच्या तापमानातील विविधता सांगा. आता सागर जलाच्या तापमानातील जी काही विविधता आहे ही जर आपल्याला सांगायची जर झालीच तर काय विविधता असेल, तर जसं जमीन आणि सागराच्या तापमानामध्ये त्या ठिकाणी फरक पडत असतो. जमीन पटकन तापते आणि पटकन निवते, त्याचबरोबर ती जास्त तापते आणि जास्त लवकरच थंड होत असते. म्हणूनच विषुववृत्ताजवळ जमिनीचं तापमान 45 डिग्री एवढं असतं, तर ध्रुवाजवळ 25 डिग्री एवढे आहे. या तुलनेमध्ये पाणी सावकाश तापतं आणि सावकाश निवते, त्याचबरोबर पाणी कमी तापतं आणि कमी थंड होतं. विषुववृत्ताजवळ सागराचे पृष्ठीय तापमान 45 डिग्री असते, तर ध्रुवाजवळ ते 2 डिग्री आपल्याला आढळून येते. सागराच्या पृष्ठीय आणि खोलीनुसार तापमानामध्ये वेगळेपणा सुद्धा आपल्याला दिसून येईल. सागर जलाचं पृष्ठीय तापमान विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे म्हणजेच अक्षवृत्तानुसार कमी जास्त होत जात असतं. सागराचं स्थान, सागरी प्रवाह, चक्रीवादळे, पर्जन्यमान, सागरी लाटा, सागर जलक्षारता, प्रदूषण, अभिसरण प्रवाह, ऋतू या सर्व घटकांचा सागर जलाच्या पृष्ठीय तापमानावर परिणाम होत असतो. त्याचबरोबर सागर जलाची जी काही खोली आहे या खोलीनुसार सुद्धा बदल होत असतो. सागर जलाचं तापमान खोलीनुसार कमी होत जातं, परंतु खोलीनुसार तापमानातील हा जो बदल आहे हा सर्व ठिकाणी कसा सारखा सुद्धा नसतो. मध्य अक्षवृत्तावर हा फरक कमी असतो. ध्रुवाजवळ पृष्ठीय आणि खोलीवरील तापमानात हा फरक नगण्य असतो. तर 2000 मीटर खोलीनंतर सागर जलाचं तापमान पृथ्वीवर सर्व ठिकाणी स्थिर आणि एक समान म्हणजे 4 डिग्री सेंटीग्रेड एवढं असतं. त्याचबरोबर सागर पृष्ठावरून अधिक काही सूर्यकिरणांचं परावर्तन होत असतं. त्यावेळेला ही सूर्याची किरणं काय असतात, ठराविक खोलीपर्यंत जाऊ शकतात. शिवाय या सूर्यकिरणांची तीव्रतासुद्धा खाली खोल जाताना काय होते, कमी कमी होत जाते आणि त्यामुळे जास्त खोलीपर्यंत सागरजळ कधीही गोठत नाही. तर अशा प्रकारे या सागर जलाच्या तापमानामध्ये आपल्याला विविधता सांगता येईल. आणखी एक प्रश्न इथे आहे
तो म्हणजे असा की मृत समुद्र. आता या मृत समुद्राची माहिती जर सांगा, अशा प्रकारचा प्रश्न आहे. तर मृत समुद्र जो आहे हा इस्रायल आणि जॉर्डन या देशांच्या सीमेवर आहे. हा मृत समुद्र मध्य अक्षवृत्ताच्या पट्ट्यात आहे. या समुद्राच्या आसपासचा जो काही प्रदेश आहे तो म्हणजे वाळवंटी प्रदेश आहे. त्या ठिकाणची हवा कोरडी आहे, जास्त तापमान आहे आणि अतिशय कमी पर्जन्यमान अशा प्रकारची स्थिती त्या ठिकाणी आहे. त्याचबरोबर समुद्राचा बाष्पीभवनाचा वेगसुद्धा जास्त आहे. आणि या सर्व कारणामुळे या मृत समुद्राची क्षारता 332 एवढी आहे. अतिक्षारतेमुळे या समुद्रात क्षारांचं संचयन झालेलं आहे आणि क्षारस्तंभसुद्धा तयार झालेले. मगाशी जे चित्र दाखवलं होतं त्या चित्रामध्ये तुम्ही ते ठोकळे दाखवले गेले, ते क्षारस्तंभाचे ठोकळे होते, हे आपल्या लक्षात येईल. सर्वसाधारणपणे समुद्राची क्षारता ही 35% एवढी आहे. या तुलनेमध्ये मृत समुद्राची क्षारता ही 10 पटीने जास्त आहे. त्यामुळे या पाण्याची घनतासुद्धा जास्त आहे आणि समुद्राची उधरण क्षमतासुद्धा जास्त आहे. या अशा वेळेला हे जे समुद्राचं पाणी आहे, या पाण्यावर आपण सहजपणे तरंगू शकतो. म्हणजे 332 इतक्या जास्त क्षारतेमुळे काही एकपेशीय जीव जर त्या ठिकाणी सोडला तर या समुद्रात अन्य कोणतीही जीवसृष्टी त्या ठिकाणी आढळत नाही. एवढंच नाही तर जॉर्डन नदीतले मासे जेव्हा नदीबरोबर या समुद्रात वाहून येत असतात तेव्हा ते त्या ठिकाणी लगेच मरतात. यामुळेच या समुद्राला मृत समुद्र अशा प्रकारचं नाव देण्यात आलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपण सागर जल क्षारता गुणधर्म या बाबतीमध्ये 3 भागामध्ये आपण हा अभ्यास घेतलेला आहे. तुम्हाला सुद्धा या पाठाचं अधिक वाचन करा, अधिक माहिती घ्या. आणखी काही प्रश्न जर आपण विचारात घेतले तर या प्रश्नामध्ये आणखी प्रश्न आपल्याला जसं सागर क्षारतेवर परिणाम करणारे घटक लिहा. नंतर सागर जलातील क्षारांचा आपल्याला काय उपयोग होतो, सागर जलाच्या पाण्यात क्षारांचे प्रमाण जास्त असण्याची कारणं काय असावीत, सागरी प्रवाहाचं महत्त्व सांगा. अशा प्रकारचे प्रश्न यावर आपण लिहू शकतो. या घटकाची बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. आपणही या घटकाचे व पाठाचे वाचन करायचे आहे आणि पाठ्यपुस्तकात दिलेले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं सोडवायची आहेत. त्याचबरोबर आपल्याला मी काही प्रश्नसुद्धा दिलेले आहेत, ते प्रश्नसुद्धा आपण सोडवायचे आहेत. आणि याबरोबरच या पाठाच्या आपल्या प्रतिक्रिया आपण बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या यूट्यूब चॅनलवर जरूर कळवायच्या आहेत. धन्यवाद.